काँग्रेसमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। बसवराज पाटील मंगळवारी भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। त्यांनी काँग्रेस कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे आता महाराष्ट्र काँग्रेसचा गळीत हंगाम सुरूच असल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसलंय। बसवराज पाटील मंगळवारी भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे राजकीय वर्तुळात। दरम्यान त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे, काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी उदय साबळे काय माहिती देत आहेत पाहूयात। आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरती भारतीय जनता पार्टीकडून काँग्रेसला मोठा धक्का देण्यात आलाय। माजी मंत्री असलेले आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिलेले काँग्रेसचे मोठे नेते बसवराज पाटील यांचा भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश जवळपास निश्चित झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। तर माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र म्हणून देखील बसवराज पाटील यांना ओळखलं जायचं। तर बसवराज पाटील यांचा काँग्रेसमध्ये दांडगा राज्यभर जनसंपर्क देखील आहे। त्याचबरोबर बसवराज पाटील यांनी उमरगा विधानसभेचं एक वेळा आणि औसा विधानसभेचं 2 वेळा विधानसभेत नेतृत्व देखील केलं आहे। तर बसवराज पाटील यांची धाराशिव जिल्ह्याच्या लातूर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी महत्त्वाची जबाबदारी आणि महत्त्वाची भूमिका देखील राहिलेली आहे। त्याच बसवराज पाटलांनी आता काँग्रेसची साथ सोडली असल्याची आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे बसवराज पाटलांचा भारतीय जनता पार्टीत होणारा पक्षप्रवेश हा भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, आगामी सर्वच निवडणुकांमध्ये बसवराज पाटलांचा हा पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। बसवराज पाटलांचे काही स्नेही हे आता मुंबईकडे जात असल्याची देखील आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे बसवराज पाटलांच्या पक्षप्रवेशासोबतच अनेक काही पक्षप्रवेश देखील आपल्याला पाहायला मिळतील का हे देखील पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच जर परिस्थिती पाहिली तर बसवराज पाटलांचा हा पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, धाराशिव।